विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26च्या अभ्यासक्रमान्वये BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्र या द्वितीय सत्रामध्ये आपण राज्यशास्त्र या विषयाबाबत माहिती बघत आहोत. BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी मेजर हा पेपर आपल्या अभ्यासक्रमासाठी जो ठेवण्यात आलेला आहे त्या मेजर पेपरमध्ये भारतीय संविधान आणि शासन या बाबतची माहिती आज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताने जे संविधान स्वीकारलेलं आहे त्या संविधानाची माहिती आज आपण बघत आहोत. खऱ्या अर्थाने भारत हा देश अनेकांच्या गुलामीतून, पारतंत्र्यातून मुक्तता मिळवणारा हा आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो. या देशावरती हजारो वर्ष परकीयांनी आक्रमण केलेले आहे, ज्यामध्ये इस्लामिक आहेत, ज्यामध्ये पोर्तुगीज आहेत, फ्रेंच आहेत, डच आहेत. म्हणजेच भारतावरती आक्रमण करणाऱ्या देशांचा जेव्हा आढावा घेतो त्यामध्ये एक बाब जाणवते, ती ही की भारतावर आक्रमण करणारे, भारतावरती राज्य करणारे भारताच्या शेजारचेच देश नव्हते, तर जगातील वेगवेगळ्या देशांनी भारतावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आक्रमणासाठी विविध असे कारणे आहेत. त्या कारणांची आता चर्चा करणं ही वेळ नाही, पण त्या कारणामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण, भारत हा एक विशाल असा देश आहे. तो लोकसंख्येनेही विशाल आहे, भूप्रदेशानेही विशाल आहे आणि या देशामध्ये विविधतेने जे धर्म आहेत, जे पंथ आहेत, ज्या जाती आहेत, त्याचा सुद्धा प्रभाव भारतीय राजकारणावर, भारतीय शासनावर,
आणि भारतीय संहितेवर झालेला दिसतो. हा प्रभाव ज्या पद्धतीने निर्माण झाला, याला आव्हान देण्याचं काम सामुदायिकरित्या कधीच झालेलं नाही. पण भारतातील हा 1857चा उठाव असेल, भारतातील चले जाव आंदोलन असेल, ह्या ज्या चळवळी होत्या, त्या चळवळीने भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं वातावरण निर्माण झालेलं दिसून येतं. पण हे वातावरण त्रिकालबाधित टिकलेलं नाहीये. याला न टिकण्याचे अनेक कारणे आहेत. या देशातील बहुभाषिकता, बहुविविधता, सोबतच प्रत्येक संस्थानांचे अधिकार, त्या अधिकारातून समाजामध्ये, त्या संस्थानामध्ये जे अधिकारांचं वितरण केलं जातं, ते वितरण समान स्वरूपाचं नव्हतं. आणि त्यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय ऐक्य 20व्या शतकापर्यंत कधीच यशस्वी झालेलं नाहीये. पण 20वं शतक जेव्हा भारतासाठी उगवलं जातं, तो शतक भारतीय इतिहासाचं एक सुवर्ण युग म्हणून ओळखणं गरजेचं आहे. कारण या शतकाने भारताला पारतंत्र्यातून मुक्त केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने भारताने स्वातंत्र्य प्राप्त केलेलं आहे, त्याच पद्धतीने या भारताने स्वलिखित, स्वकर्तृत्वाने एक संहिता, एक कायदा, एक जिवंत दस्तऐवज अर्थात संविधान निर्मितीचं काम भारतीय नागरिकांनी केलेले आहे. त्या नागरिकांच्या परिश्रमातून, नागरिकांनी केलेल्या मेहनतीतून हे भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे. या संविधानामध्ये ज्या बाबी विषद केल्या जात होत्या, त्याची चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण भारत हा देश जे संविधान निर्माण करण्याचं काम करत होता, त्या संविधान निर्माणकर्त्याच्या मनावर जे स्वातंत्र्य भारताने प्राप्त केलेलं होतं, ते वातावरण मात्र बिंबवलेलं होतं. त्यांना एक जाणीव होती की भारत हा देश अनेक शतकानुसार, अनेक शतकाच्या काळाने तो पारतंत्र्यात जीवन जगलेला आहे. या पारतंत्र्यातून त्यांना मुक्त करणं हे किती गरजेचं होतं, याची सुद्धा चर्चा आपण करणं गरजेचं आहे. म्हणून भारतीय संविधानाच्या
निर्मितीवर या घटकांचा प्रभाव सुद्धा दिसून येतो. धन्यवाद.